मंत्रालयातील कथित कर्मचाऱ्याकडून पदाचा गैरवापर. डॉक्टर निलेश बाष्टेवाड यांचे पत्रकार परिषदेत गंभीर आरोप. सविस्तर बातमी अशी की नांदेड येथील रेणुकाई हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर निलेश बाष्टेवाड यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मंत्रालयातील कथित कर्मचारी जगदीश सकवान आणि त्यांच्या कुटुंबियावर मानसिक छळ व बदनामीचे गंभीर आरोप केले आहेत. सकवान हे मंत्रालयातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षात सहाय्यक म्हणून प्रतिनियुक्तीवर कार्यरत असून ते आपल्या पदाचा गैरवापर करत असल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे. शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून पोलीस, SP ऑफिस आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर वारंवार खोट्या तक्रारी करून दबाव आणला जात असल्याचेही ते म्हणाले. त्याचबरोबर कॅथ लॅब मशीनच्या भागीदारीचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. हिशोब पूर्ण झालेला असतानाही न्यायालयाबाहेर दबाव आणून 2 कोटी रुपयाची मागणी केली जात असल्याचे म्हणाले. या छळाविरोधात सर्व पुराव्यासह मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि मुख्य सचिवांकडे तक्रार करून संबंधित कर्मचाऱ्यावर कडक कारवाईची मागणी करणार असल्याचे डॉक्टर बाष्टेवाड यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांना सांगितले. सर, तुम्ही आज जी पत्रकार परिषद केलेली आहे, काय सांगा? पत्रकार परिषदेचा उद्देश म्हणजे जी माझी खोटी बदनामी, जो मानसिक त्रास होतोय, वेळोवेळी जागोजागी सगळ्या ठिकाणी ज्या कंप्लेंट तक्रार दाखल होत आहेत त्याची सत्य परिस्थिती सगळ्यांसमोर यावी, मला न्याय मिळावा, हे त्यातला सर्वात मुख्य उद्देश आहे. काय भूमिका, पुढचं पाऊल काय असणार? पुढचं पाऊल या सर्व गोष्टीचे प्रूफ, त्याचे एव्हिडन्सेस, त्यात झालेल्या सगळ्या गोष्टीची कागदपत्रे, आतापर्यंत माझ्यावर ज्या ज्या चौकशी झाल्या त्याचे सगळे अहवाल, या सर्व गोष्टी एकत्रित कागदपत्र करून माननीय मुख्यमंत्री, मुख्य सचिव, मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव तसेच गृहमंत्री या सर्वांकडे जाऊन ही तक्रार देऊन मंत्रालयीन कर्मचारी जो डेप्युटेशनवर आहे तो या ठिकाणी काय काय गोष्टी करतोय याची एक सखोल चौकशी होऊन त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, जेणेकरून अशा पद्धतीचा प्रकार दुसऱ्यासोबत तर घडू नये. सर, आपली फसवणूक व मानसिक त्रास कोणामार्फत होत आहे? आपल्याला काय प्रकरण काय आहे सर? फसवणूक, मानसिक त्रास, जसं आता हे मेडिकल आहे, मेडिकलच्या सोबत माझा तीळ मात्र संबंध नाही, पण हा जाऊन काय करतो, SP ऑफिसला गेला ती तक्रार देणे, पोलीस आयुक्त कार्यालयाला गेलं तक्रार देणे. तक्रारीत काय सांगितले त्यांना की डॉक्टर बाष्टेवाड सगळ्या गोष्टी पाहत होते, मेडिकलचा कारभार त्यांच्याकडे होता, आमचा काही संबंध नाही. मग आता हे पहिले ॲप्लिकेशन देणार, ॲप्लिकेशन दिलं त्याला कोणतेही पुरावे दाखल करत नाही, मग त्यांनाही वरून पुन्हा एक फोन लावायचा मंत्रालयात याच्यातून. मग या सगळ्या गोष्टी त्यांनी पाहिल्या की आम्हाला चौकशीला बोलणार, आम्ही चौकशीला गेलो की आम्ही हे सगळे कागदपत्र त्यांना देणार, मग तेव्हा त्यांना सगळी सत्य परिस्थिती काय आहे ते समोर येणार. आता हे करण्याचा उद्देश काय आहे, तर अशा पद्धतीनं मानसिक त्रास द्यायचा, आणि मानसिक त्रास द्यायचा आहे. आता मेडिकलचं प्रकरण आमचं पूर्णपणे संपलेलं आहे. आता जसं यांनी भागीदार होते, जेव्हा मेडिकलचा पूर्ण आता या भागीदाराने यांनी हिशोब मागितला त्यांना की बाबा हिशोब द्यायचा नेमका काय झाला, मला 5 वर्षाचा हिशोब द्या. तर त्यांनी 5 वर्षाचा हिशोब दिला, पण जेव्हा यांनी त्या सॉफ्टवेअरमधून प्रिंटआउट बाहेर काढले आणि हिशोब बघितला त्याच्यामध्ये 2 कोटीचा हेराफेरी दिसायला लागली समोरासमोर. पण जेव्हा ही हिशोब मागायला गेले यांच्यावर दबाव टाकण्याचा, त्याच्यातून उद्देश म्हणजे काय, त्या मेडिकलचा हिशोब न काढणे, भागीदाराला पैसे देणे. आता माझ्याशी काय संबंध नाही त्याचा मेडिकलचा, आपला तर त्या व्यवहार मिटला. दुसरं जे माझं प्रकरण आता जे कॅथलॅब मशीनचं जे न्यायप्रविष्ट प्रकरण आहे ते न्यायालयामध्ये आहे. त्याचं 2023 पण ऑडिट करून त्यांना त्यांचं जे काही भागीदाराचं होतं ते पूर्ण देणं आपण त्यांना देऊन टाकले. आता 24 आणि 25 जे आहे न्यायालयात जमा केलेलं आहे, न्यायप्रविष्ट प्रकरण आहे. न्यायालय जो त्यात निर्णय देईल तो निर्णय मान्य असेल. समजा उद्या त्यात माझ्यावर 5 लाख निघाली, 5 लाख द्यायला तयार आहे, 10 लाख निघाले, 10 लाख द्यायला तयार आहे मी. पण यांचा उद्देश काय आहे की न्यायालयाच्या बाहेरच जास्त पैसे घेऊन सेटलमेंट करण्याचा उद्देश दिसतोय. कारण जाणून मानसिक त्रास द्यायचा, व्यवहार तक्रार द्यायच्या. आम्ही त्यांचा व्यवहारिक संबंध आपल्यासोबत काय होता? त्याचं नाव कोणाचं? जे आपण आरोप करतो ते व्यक्तीचं, हां, त्याचं नाव काय? आपल्यासोबत व्यवहारिक. आता हे करणाऱ्यामध्ये अनुज सकवान, त्यानंतर हे दीपा जगदीश सकवान आता हे आहेत. म्हणजे अनुज सकवानचा जो भाऊ आहे जगदीश सकवान त्याची पत्नी आहे, आणि तो मंत्रालयामध्ये कर्मचारी आहे, डेप्युटेशनवर कर्मचारी आहे. मंत्रालयीन कर्मचारी डेप्युटेशनवर आहे. मंत्रालयाचं तुमचं काय आहे? मंत्रालयात ते मंत्रालयात कोणत्या पदावर आहे? तो मंत्रालयामध्ये कोणत्या प्रकारे दबाव टाकत आहे? मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षामध्ये क्लेरिकल पोस्टवर आहे, असिस्टंट म्हणून ते डेप्युटेशनवर काम करतो. आणि दबाव टाकण्याचा उद्देश कसा, जसं पोलीस विभागामध्ये आज तक्रार दिली, तक्रारीची नुसतं कॉपी घ्यायची, एक सिंगल पेज तक्रार घ्यायची, घेऊन द्यायची. दिल्यानंतर लगेचच वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना फोन करायचा, त्यांच्यावर प्रेशर टाकायचं. टाकल्यानंतर त्यांनी आम्हाला चौकशीला बोलणार,
मग आम्ही चौकशीला जाणार, मग आमचे सगळे पुरावे सगळे घेऊन तिथं पुन्हा जाणार, ते चौकशी सगळी त्यांना देणार, मग त्यांना सत्य परिस्थिती कळणार, मग ते अहवाल तयार करणार. आता इथं नांदेडला आला की 10 विभागात जायचं, पोलीस स्टेशन जायचं, SP ऑफिस जायचं, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय जायचं, जिल्हाधिकारी कार्यालय जायचं, सगळीकडे बसून तक्रार देऊन टाकायच्या. म्हणजे हे सगळं करण्यात आम्ही प्रत्येक वेळेस जाणार, त्या सगळ्या गोष्टीचा खुलासे देत बसणार, यात सगळा वेळ निघून जाणार, मानसिक त्रास व्हायला आहे. आता मानसिक त्रास देण्याचा उद्देश काय, तर एक उद्देश म्हणजे असा की एक तर हे जे काही त्या मशीनचं प्रकरण आहे ते न्यायालयात आहे, न्यायालयाच्या बाहेरच सेटलमेंट करून टाकून जास्त पैसे घ्यायचे आणि सेटलमेंट करायचे. ठीक आहे, ओके. नाव घ्या सर, या, बोला. मी डॉक्टर प्रशांत परिवार ग्लोरिफिकेशन मेडिकलमध्ये भागीदार होतो. आम्ही एकूण 4 भागीदार होतो. अनुज सकवान, रेणुका मोरे त्यांची पत्नी व दीपा सकवान त्यांच्या वहिनी, जगदीश सकवानच्या मिसेस. आम्ही 4 जणांनी 2018-23 या काळामध्ये मेडिकल चालू केले. यामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणाची अफरातफर केली असे आम्हाला निरीक्षण झाले. जवळपास 2 ते 2.5 कोटी रुपये. तर त्यांनी हिशोब मला दाखवला नाही. जेव्हा मी हिशोब मागायला गेलो तर तो मला वेगवेगळ्या प्रकारे टॉर्चर करत होता, फोन लावून दबाव टाकत होता आणि दबावामध्ये तो त्रास देण्याचा प्रयत्न होता. आता माझ्या पत्नी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. त्या ठिकाणी त्याच्याही नावावर काही त्यांनी तक्रार केलेली आहे. ते मी संबंधित प्रकरण सर्व स्पष्टीकरण पोलीस निरीक्षकांना पण दिलं आणि सिव्हिल हॉस्पिटलला पण दिलं. हा करणारा व्यक्तीचं नाव काय हो, आपले संबंध कोणत्या प्रकारे होते? हा माझा हा पहिले मित्र होता जगदीश सकवान आणि यांनी मेडिकल चालू केलं होतं सर्व. आणि अनुज सकवान हा पार्टनर होता. त्याच्या नाव त्याच्या पत्नी दीपा सकवान आणि अनुज सकवानच्या मिसेस रेणुका मोरे. आता 4 जणांमध्ये आम्ही भागीदारी व्यवसाय चालू केला होता.